दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज या बोनिवली मैदानामध्ये आपला महबूब आणि त्याच्यासोबत पळाला पालेगावचा बादल. आपली गाडी आज गुलालात राहिलेली आहे. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? बोललीचा अड्डा म्हणजे पब्लिक डिमांड अड्डा. अवनी झाला, उसाटणे झाला, या ज्या अड्ड्या ओळे झाला, हे पब्लिक डिमांड अड्डे आहेत. इथं आपल्याला गुलालच आहे. त्यात काही विषयच नाही. आपल्या लकीचे आहेत सगळे अड्डे. गाडी आपली बॅनरवर जमली होती त्याच्याविषयी सांगा ना. बॅनरवर जमली होती एक एक बैल सांगून. आपला महबूब आणि त्यांचा सुंदर सांगून होती गाडी. एक एक बैल सांगून गाडी होती. आपण पहिऱ्यामध्ये पालेगावचा बादल निवडला. याच्याबद्दल सांगा ना. एकदा आपली गाडी पळाली होती ना. हा बोला. बोला आपल्याला एकदा गाडी पळाली होती याच पाठीवरती. चांगली पळाली होती. त्या हिशोबात आम्ही परत एकदा गाडी पळवली. गाडी कशी पळाली आज? गाडी चांगली पळाली. खालनं गाडी आपली बरोबर होती. पूर्ण मधला जो कॅमेरा होती तिथपर्यंत गाडी बरोबर पळत होती. पण नंतर दोन्ही बैलांनी आपली कमाल दाखवली. समोरून गाडी पण ना खूप चांगली होती तिच्याविषयी काय सांगा? तिथं गाडी तर चांगलीच गाडी होती. आपले मित्र आहेत सगळे. आपले बैलगाडी मुंबई क्षेत्र सगळे आपले भाऊबंद आहेत, मित्र आहेत, भाऊबंद आहेत. हे मैत्रीपूर्ण आपली शर्यत चांगली झाली. आज वैभव शेठ मोठे आगर अली यांचं नाव कुठं ना कुठं टिकून ठेवण्यामागं कारण आहे तो महबूब. नक्कीच काय सांगाल? नक्कीच हा ब्रँड बनून राहिलाय. 8,001 हा ब्रँड म्हणजे जसा बैल आम्ही खाली नेत होतो. महबूब 8,001 चालला. एवढी पब्लिक बोलत होती तेवढी आमची मान आहे ना अभिमानावरती जात होती. का बैल मस्त जाताना समजतो का बैल आपला किती आपला बेळगावी क्षेत्राचं नाव झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं नाव झालेलं आहे. या महादेवाच्या नंदीमुळे आपला जेवढा नाव झालाय तेवढे जे उपकार आहेत ना आमच्यावरती ते नाही आम्ही ते फेडू शकत कधी. आज शेठ नाही तर मला वाटतं महबूब आणि शेठ आज मिस केलाय गुलाल. हो आता दादाची व्हिडिओ कॉल वरती बोलण्यात आला. दादा जरा बाहेर आहे. दादाचा पोरगा दादा बाहेर आहे. त्याची दादाला व्हिडिओ कॉल केला. दादा पण तिकडे खुश आहे. दोन्ही गाड्या आल्या. वासरू पण घेतलेला. त्या वासराची पण गाडी आली, महबूबची गाडी झाली. गाडीवर आपल्या ड्रायव्हर कालू ड्रायव्हर सिद्धी करवले. त्यांचं पण कालू ड्रायव्हरचं खूप मोठं नाव आहे कारण गाडी तुमची नेहमी मला वाटतं तेच पळवतात. गाडी म्हणजे महबूबच्या कालू ड्रायव्हरला चांगलाच पळतो. म्हणजे कालू ड्रायव्हर आहे ना मागं आपल्या महबूबच्या शेपटीला लागला होता. एका आपली गाडी त्याच्यामुळे पडली. आपल्या जर शेपटीचा हात घातला असता बैलाचा तर आपली गाडी झाली असती. पण कालू ड्रायव्हर एवढा म्हणजे बैलाला एवढा म्हणजे काय दुखापत नको व्हायला म्हणून त्या कालू ड्रायव्हर त्याची शेपटीत हात नाही घातला. आम्ही एकदाच सांगितलं कालू का शेपटीत हात नको घालू, बैलाला लागले तर जास्त जखम झाली तर बैलाची शेप कापायला लागला. तर कालू बिलकुल हात नाही घातला. आता बैलाची शेप क्लिअर झालेली आहे. म्हणजे त्यावेळी एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे बैल वाचवला, भले गुलाल गेला पण बैल वाचवला. बैल वाचला. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आज सुट्टी कशी झाली आपल्या बैलाची? सुट्टी चांगलीच झाली. सुट्टी मेकर आसिफ आहे आपला. चांगली सुट्टी झाली. दोन्ही बैल चांगली सुटली. बादल आणि महबूब गाडी खूप लोकांना आवडतात आई. नक्कीच पालाचा बादल पण चांगलाच पळतो. त्यांचे पण कौतुक. ते विजयी झाले. पण गाडी चांगलीच पळते. आज मैदान खूप चांगलं भरवलेलं आहे तात्याने आणि सकाळी आपल्या महबूबचा तिथं सत्कार सुद्धा होता. हो सकाळीच रात्री बॅनर फिरत होता आपला का महबूबचा सत्कार आहे म्हणून. तर आपण तसा त्यांना आपलं नाव पुकारला तर आपण बैल घेऊन गेलो होतो. लगेच त्यांनी आपल्या बैलाला ढाल आणि मला मालकाला फेटा घालून त्यांचा सन्मान केला. त्याच्याबद्दल तात्यांचे आणि पूर्ण बोनिवली कमिटी हार्दिक आभार. आज उद्या म्हणजे तात्यांचा वाढदिवस पण आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त हे मैदान भरवलं आहे. आज मुंबईचे जेवढे पण गाडा मालक आहेत ते तात्यांचं कौतुक करतात कारण असं मैदान ऐतिहासिक मैदान आज घडलंय. नक्कीच नक्कीच तात्यांचे कौतुक पहिल्यांदा तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडनं, आमच्या पूर्ण मित्रमंडळीकडनं. त्या राहिल्या होत्या त्या दिल्या आता. तर तात्यांचं खरंच आभार आहेत. एवढं मोठं मैदान ऐतिहासिक मैदान त्यांनी घडवलंय. जाता जाता आता मुंबई आपले काय 3-4 अड्डे राहिलेले. आता उसटणे त्या दिवशी एक चांगला मैदान झाला. आता बोनिवलीचा चांगलाच मैदान झाला. हे ऐतिहासिक मैदान आहेत. ही चांगलीच भरा. तात्यांचे खरंच आभार. चांगले मैदान भरवले त्यांनी. लोकांना ना महबूब आणि वर्धन ही गाडी पण बघायची आहे. लवकरच बघायला भेटेल ना. महबूब आणि वर्धन ही गाडी तर अपराजित गाडी आहे ती लवकरच भेटेल बघायला. आणि मला वाटतं आज परेश शेठ पण होते. परेश शेठ होते खाली बैल सोडायला. परेश शेठ स्वतः आलेले. त्यांचे पण खूप आभार का ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आपल्या बैलाचा काय दुखापत असेल ते स्वतः फोनवरून चौकशी करतात. बैल आपला कसा आहे काय. रोज रोज फोन चालूच असतात परेश शेठचे. ते पण आपल्या भावासारखे आहेत आणि या शर्यती क्षेत्रामुळे आपल्याला भाऊबंदी नातं चांगलंच झालेलं आहे. क्षेत्र आपला असं चाललंय ना. आज आपण विरोधात पळवलं तरी उद्या पैऱ्यात दिसतो आपण आणि एक आश्चर्यचकित म्हणजे ती गोष्ट होते की काल याही विरोधात पळवली गाडी आणि आज पैऱ्यात आलंय. नक्कीच नक्कीच. हे शर्यत आपले सगळे भाऊबंद आहेत ना. आज उद्या हे मैत्री आहे ना. आज उद्या लढत करायची ना परत आपल्या मैत्रीत पळायचीच आहे ना. तरच आपली शर्यत टिकून राहील. नाही तर लोक खूप वाईटावरती आहेत या क्षेत्राच्या का मुंबईचं बैलगाडी क्षेत्र हे फक्त वादविवादाचं ठिकाण आहे असं बोलतात. काही काही लोक असं मुंबई क्षेत्र फक्त वाद होतात पण तसं नाही.
आपल्याला खेळासारखा खेळायचा बस. तर संघटनेचे अध्यक्ष आज आपले खूप चांगला काम करतात. संघटनेचे अध्यक्ष झाले, आपली पूर्ण कमिटी झाली आणि त्यांना सहकार्य बाकी जे सहकारी आहेत ते पण चांगलं काम करत आहेत, त्यांचे पण खूप आभार. आणि आता हा नाच टिकून ठेवला ते खूप खूप म्हणजे खूप मोलाचं सहकार्य आहे त्यांचं आपल्याला. 31 मे बोनिवलीचं मैदान, आजची ही गाडी झाली, ही कुठं ना कुठं आठवणीची राहील. नक्कीच नक्कीच. आता जेमतेम 8-9 मैदान 3 ते 4 मैदान होतील. पाऊस पडत आलाय. बोनिवलीचा ऐतिहासिक मैदान नेहमीच होत राहतो आणि आपल्या या लकीच आहे, जिथं आपला गुलाल पडलेला असेल तिथं बोनिवलीच्या अड्ड्यातून आपण गुलाल करून आपला बैल परत गुलाला येतो. आपल्या वासराची गाडी झाली त्याच्याविषयी सांगा ना. वासराची गाडी होती आपली, वासरांचीच गाडी होती आपल्या बदलापूरचा, याचा पहिलं ना आपला सामटोलीवाल्यांचा संजय कोंडिलकरचा चांगला बैल पाळला तो पण, बुकार्डी म्हणून चांगली गाडी झाली, ती पण मैत्रीपूर्ण शर्यत झाली. चालेल दादा, धन्यवाद. आज महबूबचा गुलाल झालेला आहे आणि लवकरच प्रेक्षकांना महबूब आणि वर्धन ही गाडी नक्कीच आणा. नक्कीच लवकरच बघायला भेटेल सगळ्यांना. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.